आज मी दाखवणार आहे व्हाईट राईस मायक्रोवेव्हमध्ये कसा बनवला जातो। व्हाईट राईस मायक्रोवेव्हमध्ये बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 वाटी बासमती तांदूळ, 1.5 लिटरचे मायक्रोवेव्ह सेफ बाउल, पाणी गरजेनुसार, मीठ चवीनुसार। प्रथम एका मायक्रोवेव्ह सेफ बाउलमध्ये 1 वाटी तांदूळ 2 ते 3 पाण्याने धुवून घेणे। तांदूळ धुवून रेडी झाला आहे। आता त्यामध्ये पाणी टाकूया। एक वाटी तांदळाला 2 कप पाणी। आता मी हा तांदूळ अर्धा तासासाठी सोक करत ठेवणार आहे। अर्धा तास झालेला आहे। तांदूळ चांगला सोक झालेला आहे। आता आपण त्यामध्ये थोडंसं मीठ, आता आपण राईस मायक्रोवेव्हमध्ये ठेवणार आहोत। राईस आपण मायक्रोवेव्हमध्ये ठेवलेला आहे। त्याला मायक्रोवेव्ह मोडवरती आपण 10 मिनिटांसाठी 800 वॅटवरती ठेवणार आहोत। दहा मिनिटे झाली आहेत। राईस बाहेर काढून पाहूया। राईसमधील पाणी बऱ्यापैकी आटलं आहे। आता त्यावर लीड ठेवून पुन्हा मायक्रोवेव्हमध्ये ठेवूया। राईस मायक्रोवेव्हमध्ये ठेवलेला आहे। आता आपण त्याला 3 मिनिटं 30 सेकंदासाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवणार आहोत। 3 मिनिटे 30 सेकंद झाले आहेत। मायक्रोवेव्ह ऑलरेडी गरम आहे। आता मी लीड न काढता 5 ते 10 मिनिटांसाठी मायक्रोवेव्हमध्ये राईस ठेवणार आहे, जेणेकरून राईस वॉर्म मायक्रोवेव्हमध्ये चांगला शिजेल। 10 मिनिटांनंतर मायक्रोवेव्हमधून राईस काढून आणला आहे। राईस तयार झाला आहे। राईस आता चांगला शिजलेला आहे। खाण्यासाठी तयार आहे गरमागरम राईस। तुम्ही याला वरणाबरोबर किंवा कोणत्याही कढीबरोबर खाऊ शकता।